नमस्कार. शंखनाद आवाज सत्याचा मध्ये मी मयुरेश गोखले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. आजच्या या विशेष भागात आपण डायबेटीसला किंवा इन्सुलिनला बाय बाय करणार आहे. खरं तर आपल्या भारतात डायबेटीस या विषयावर ज्ञान आणि जागरूकता तशी कमीच आहे. डायबेटीस हा अनुवांशिक असतो का, डायबेटीस असतो की नसतो, मधुमेह म्हणजे नेमकं काय, असे अनेक प्रश्न आपल्या भारतीयांच्या मनात असतात. पण डायबेटीस हा पूर्ण बरा होऊ शकतो असं म्हणणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत इथे आहे आणि अशा अनेक विषयांवर, अनेक कन्फ्युजनवर आज आपण इथे आपल्या शंखनादच्या मार्फत चर्चा करणार आहे. आणि आजचा एपिसोड खरंच खूप एक्साइटिंग होणार आहे. तर आज आपल्यासोबत डायबेटीस या विषयावर आणि अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायला इथे उपस्थित आहेत आपल्या भारतातलं किंवा आपल्या जगातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व डॉक्टर एस कुमार सर. सर, आपले खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर एस कुमार सरांबद्दल खरं तर सांगायचं म्हटलं तर आपल्याला हा आपल्या एपिसोडचा वेळ पण कमी पडेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती देतो. डॉक्टर हे आता नुकतेच डिलीट यांना मानांकित केलेलं आहे आणि बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड, भारत गौरव अवॉर्ड सुद्धा यांना मिळालेला आहे. यांनी 2 पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. डायबेटीस या विषयावर यांचं प्रचंड संशोधन आहे आणि अप्रोप्रिएट या ग्रुपचे ते चेअरमॅन आणि फाउंडर सुद्धा आहेत. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि आजच्या या एपिसोड मार्फत कदाचित तुम्हाला डायबेटीसला बाय बाय सुद्धा करायला मिळेल. सर, कसे आहात आपण? अतिशय चांगला आहे आणि मला आज खूप बरं वाटतंय की एक शंखनाद सारखा एक चॅनल आमच्याकडे येऊन शंखनाद करणार आहे डायबिटीस सब्जेक्टवर. अतिशय चांगलं वाटतं. अख्ख्या जगाला माहित असलेले डॉक्टर एस कुमार सर यांच्याबद्दल आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे युट्यूबवर रोज 3 लाख लोक यांचे व्हिडिओ बघतायत आणि यांच्याकडून मार्गदर्शन घेतात आहेत. ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या विदर्भासाठी की आज 2008 पासून सर या क्षेत्रात कार्यरत आहे आणि भरपूर सेवा यांनी याच्यात दिलेली आहे. सर, मूळ मुद्दा जो आपला आज डायबेटीस जो विषय आहे, तर अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, पण सुरुवातीला मला अगदी हे विचारायचं की मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि हा असतो का? बेसिकली जर आपण मेडिकल बुक्सच्या माध्यमातून आपण गेलो किंवा सर्वसाधारण लोक बघताना आपण बघितलं, लॅबोरेटरी, पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला गेलो आपण, तर सर्वसाधारण व्यक्तीला माहित आहे की आपण जेवणाच्या आधी जी साखर जी आपल्या ब्लड मध्ये आपण बघतो ती 110 पेक्षा जर जास्त असेल किंवा 2 तासानंतर जेवल्यानंतर 140च्या वर असेल आणि HbA1c 5.8च्या वर असेल, त्याला मेडिकल फील्ड किंवा सर्वसामान्य व्यक्ती हा मधुमेहचा परिभाषेमध्ये आणतो. तुम्ही आता हा अप्रोप्रिएट जो ग्रुप स्थापन केलाय 2008 पासून, तर नेमकी ही कल्पना कशी डोक्यात आली आणि हे नाव जे आहे हे तुम्ही एका वेगळ्या प्रकारे लिहिताय, नेमकं हे याच्याबद्दल थोडं सांगाल? याचं म्हणजे तसं जर बघायला मिळेल, मला 45 वर्ष झाले या लाईन मध्ये. म्हणजे माझा जो बॅकग्राऊंड आहे हा फार्मास्युटिकल आहे. मी मॅन्युफॅक्चरर होतो ॲलोपॅथिक मेडिसिनचं. आणि काळांतराने कसं असतं की नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन, हे जे लिहिलेलं हे एकदम सत्य आहे. माझ्या फॅमिलीमध्ये कशी घटना घडली की ते मला बाध्य केलं की बघायला की जे आपण करतोय ते का करतोय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, पण मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही जेव्हापर्यंत मी ह्या ॲलोपॅथी लाईन मध्ये होतो की टायफॉइड चांगला होतोय, मलेरिया चांगला होतोय, टीबी चांगला होतोय. टीबी 6 महिन्यात संपतो, पण डायबिटीज हा असा शब्द आहे हा संपत का नाही. पोलिओ सुद्धा इरिडिकेट झालाय भारतामध्ये. याच्यानंतर असं कळलं की काही डेफिनेशन्स आहेत त्या कुठेतरी चुकलेल्या आहेत, त्या चेंज करायला पाहिजे. आणि जो की मी एक सायंटिस्ट आहे बेसिकली आणि खूप बेसिक्स ड्रग्स आणि फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असल्यामुळे आमचा जो करण्याचा जो असतो तो सेल्युलर लेवलला असतो. कुठलीही गोष्ट आपण शरीरामध्ये घेतलं त्याचा ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन, इंटरॅक्शन आणि एक्सक्रिशन हे 4 पार्ट असतात. ते बहुतेक फार्माच्या माणसालाच माहित असतात, दुसऱ्या माणसाला माहित नाही. तर ह्या गोष्टीवर जेव्हा मी बघितलं, माझे वडील खूप शिकलेले होते आणि 51 मध्ये आता आपला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, तिथून MSc गोल्ड मेडलिस्ट होते. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाले, पण आयुष्य क्लास 1 ऑफिसर मध्ये गेले. पण मला शिक्षण याच्याकरता सांगत नाही की मी काय आहे, मला हे सांगायचं की मनुष्य नासाला गेला तरी जेव्हा आपल्या बॉडीमध्ये काहीतरी होतो तो त्याच्याकडे कधीही विचार करत नाही. पूर्ण बॉडी एका डॉक्टरकडे पूर्ण सोपवून देतो, तू जे सांगशील ते खरं. इथे माझा विरोधाभास आहे. जे मनुष्य शिकलेले आहेत त्यांनी स्वतः वाचन करायला पाहिजे की बुक्स आणि बुक्सच्या बाहेर काय दिलेलं आहे.
रिटायर्ड झाल्यानंतर माझ्या वडिलांना नीचा प्रॉब्लेम झाला होता, टोंगळी दुखायची. तर आम्ही सगळ्या डॉक्टरांकडे मुंबईला होतो, सगळ्यांकडे घेऊन डॉक्टर म्हणायचे की याला पर्याय नाही, याला नी रिप्लेसमेंट करावं लागेल. आणि त्याला करायचं नव्हतं. आणि अल्टिमेटली ही डायड इन द कार्डियक अरेस्ट इन 2000 अँड दॅट हॅज चेंज माय एंटायर लाईफ. मला असं वाटलं की ज्या माणसाने मला जन्म दिला आणि हे एवढी सुंदर संकल्पना आपल्याला आयुष्य दिलं, सगळं बघतोय, आणि त्या माणसाकरता आपण काहीच करू शकलो नाही मेडिकल फील्ड मध्ये असल्यानंतरही. तर ती एक शोकांतिका आहे. आणि इट्स अ ट्रिब्यूट टू माय फादर. जे मी काय करतोय ट्रिब्यूट टू माय फादर. सगळं चांगलं होतंय, हे काय चांगलं होत नाही. त्याच्या बेस मध्ये गेलो तर मला लक्षात आलं, जसं मी सांगितलं की पहिलं माझं बुक पब्लिश झालं की जसं सांगायचं येस मिल्क और नो मिल्क. दिस बुक इज फॉरवर्डेड बाय मिसेस मनेका गांधीजी अँड I got the privilege of having my book in President Library in 2011. आता 16-17 वर्ष झाले या बुकला. इट्स अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल बुक की दुधाने कॅल्शियम कसं कमी होतं. इट कॉजेस ऑस्टिओपोरोसिस. एनिवे तो विषय आपण पुढे कधी घेऊ. आज आपण डायबिटीज वर बोलणार आहोत. तर असं करत करत मला वाटतं सगळं चांगलं, पण डायबिटीज चांगला का होत नाही ह्या विषयावर जेव्हा माझा विषय झाला, माझ्या लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये फक्त 3 टेस्ट होतात. सगळ्यात आधी डायबिटीज हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. प्रत्येक बुकमध्ये, इव्हन मेडिकल बुक्समध्ये किंवा सर्वसामान्य व्यक्तीमध्ये जेव्हा आपण बोलतो डायबिटीज झालं की हे लाईफभर आहे, आपल्याला चांगलं होत नाही आणि हे बिमारी आहे, डिझीज म्हणून म्हणतात. तर इथे थोडासा वाद आहे. इथे डिझीज याला बघताच येत नाही की इट इज नॉट कॉज बाय एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे बोलणं इथे चुकीचं आहे. हे जस्ट एक स्टेज आहे आपल्या बॉडीमधली की ती जर वाढली तर कमी पण होऊ शकते. बरोबर. या विषयावर जर मी तुम्हाला विचारलं की भारतामध्ये किती टेस्ट होतात तर तुम्ही काय सांगाल? सर्वसाधारण 3 टेस्ट माहिती आहे, 2 किंवा 3 टेस्ट बस. 2 टेस्ट आहेत. फास्टिंग शेअर, तुझं शुगर, पोस्ट मील शुगर, एच1C. आता जितके लोक हा माझा व्हिडिओ बघतात आहे, जसं गोखले सरांनी सांगितलं की 3 टेस्ट, मला बहुतेक असं वाटतं की कोणालाही तिसरी टेस्ट नसेल माहिती. दे आर इनकम्प्लीट टेस्ट. अच्छा. जेव्हा एखादा व्यक्ती, जितके लोक हे व्हिडिओ बघत असतील, दिस इज अ डेडिकेटेड टू द कम्युनिटी ऑफ डायबेटिक पर्सन. शंकरनाथ जो नाद आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा असं मला वाटतं आहे. आणि जितके लोकांना डायबिटीस असेल, तुमचा जो अनुभव असेल ते मी सांगतोय बहुतेक त्यातनं एकासारखं असेल. सगळ्यात पहिले जेव्हा पेशंट कुठल्याही डॉक्टरकडे जातो, पहिला प्रश्न असतो तुमचा फॅमिलीमध्ये कोणाला डायबिटीज आहे का? बरोबर. राईट. करेक्ट. आणि त्यावेळेस 99% जे लोकांना होतं तो होच म्हणतो. काही आई, वडील, भाऊ कोणाला तरी बघितलेलं असतं. दुसरं म्हणतोय डॉक्टर की बाबा तुला डायबिटीज झालेला आहे, हे आयुष्यभर तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, हे संपणार नाही. तरी तो ऐकून घेतो. आता तिसरं झाल्यानंतर तो म्हणतो सर झालं काय? अरे बाबा तुझ्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत नाहीये. बरोबर आहे, तेही पकडलं. मग चौथा म्हणतो तो की काय झालंय की पेनक्रियाज असतं ना आपल्या बॉडीमध्ये, ते काम करत नाही. ते पण झालं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा काय असतो की जेव्हा कुठल्याही वयाचा 16व्या, 17व्या, 22व्या वर्षी डॉक्टरकडे जातो, तो वी आर ह्युमन बिंग्स. सबकॉन्शियस माइंड मध्ये ते पकडून ठेवतात. पण मेंटली प्रिपेअर्ड आहोत की आपल्याला होणार, आईला बाबाला असलं आपल्याला होणार काय नवीन आहे त्याच्यामध्ये. त्या आयुष्यभर तो गोळ्या केला जातो. आयुष्यभर आई वडिलांना किंवा कुठल्या तरी परिवाराच्या लोकांना माहित असतं की हे झालेलं हे कधीही चांगलं होत नाही. ह्या पेरिफरीमध्ये तो जातो, त्यातनं निघत नाही. तर गोखले साहेब याच्या व्यतिरिक्त काही अशा टेस्ट आहेत, त्याला कन्फर्मेटिव्ह टेस्ट म्हणतो, की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनतंय की नाही त्याची टेस्ट व्हायला पाहिजे की नाही. बँकेमध्ये जातो आम्ही लोन करता, सिबिल बघतात, सिबिल चांगला आहे की नाही तेव्हा तुम्हाला पुढे करतात. पण तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन म्हणतो, मग हा टेस्ट का नाही करायला पाहिजे? तर एक चौथा टेस्ट होतो फास्टिंग सिरम इन्सुलिन. या टेस्ट मध्ये आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते याची मात्रा येते.
2 ते 25 हे त्याचा आकडा आहे. तिसरं होम IR, होम ऑस्टेसिस फॉर मॉडेल असेसमेंट म्हणतो. याच्यामध्ये आपल्या पॅन्क्रियाज मध्ये किती बीटा सेल्स आहेत याचा पर्सेंटेज येतो. त्याची सेन्सिटिव्हिटी येते याच्यामध्ये किती आहे त्याच्यामध्ये सेल्स किती आहे. नंतर एक कन्फर्मेटरी टेस्ट मध्ये सी पेप्टाइड, मग अशी नाही आता मी बोलतोय, सी पेप्टाइड एक टेस्ट असते याच्यामध्ये. सी पेप्टाइड comes only when endogenous insulin is being secreted by the pancreatic cell. त्याची मात्रा असते 0.8 पासून 3.75 पर्यंत. देवानी काही गोष्टी आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत, जसं अंगठा आहे. कॅन यू टेल मी दिस विल रिसेंबल टू एनिवेअर इन द वर्ल्ड? रिसेंबल होईल का अंगठा पूर्ण वर्ल्ड मध्ये? कधीच नाही. एकटा जीव सदाशिव, बरोबर आहे, हे कधीच मिळत नाही कोणाला, बरोबर आहे. तसं सी पेप्टाइड याचं पेटंट देवानी आपल्याकडे ठेवलं आहे मित्रांनो, बरोबर आहे, डुप्लिकेट नाही बनवू शकत. तसं सी पेप्टाइड देव म्हणतो की तुम्ही इन्सुलिन बनवून घ्या पण सी पेप्टाइड नाही बनवू शकत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज टू एव्हरीवन. सो दिस विल कम ओनली विथ द एंडोजेनस इन्सुलिन. आपल्या शरीरामध्ये जे पेंक्रेटिक सेल आहे जे रेग्युलर इन्सुलिन बनतात त्यामध्येच हे आढळतं. अच्छा, ओके. तुम्ही बाहेरनं जे इन्सुलिन घेत आहे त्याच्यामध्ये हे आढळत नाही. सो दिस इज द बेस्ट सॅम्पल की तुम्हाला डायबिटीस आहे की नाही याचं उत्तर इथे मिळतं. या टेस्ट मध्ये लक्षात येणार. आता हे टेस्ट सगळ्या मेडिकल बुक्स मध्ये दिलेले आहेत. सगळ्या मेडिकल बुक्स मध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. आणि मला आश्चर्य वाटतं की ह्या भारतामध्ये किंवा ह्या प्लॅनेटमध्ये डॉक्टर कुमार शिवाय कुठलाही डॉक्टर नाहीये जे हे टेस्ट करून राहिलाय. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही पहिले आहात की या सगळ्यावर तुम्ही रिसर्च करून आणि अभ्यास करून मेडिकल बुक्स मध्ये दिले. मी तर अभ्यास तुम्ही करून कुठले साहेब, मी विद्यार्थी आहे. जे लोक बघतात आहे मित्रांनो, मी विद्यार्थी आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी असाल तेव्हाच तुम्हाला याचं काहीतरी निष्कर्ष मिळेल. जर आपण घडलं मी शिकलो मला येतं तर काही होणार नाही. पण सर आता तुम्ही बोलता बोलता माझ्या डोक्यात हे आलं की आता जे इतक्या वर्षापासून डॉक्टर सहसा कोणी डॉक्टर त्या 2 टेस्ट सांगतात त्याच्यावरून ठरवतात शुगर आहे आणि मग ते लोक आयुष्यभर गोळ्या घेतात, इन्सुलिन घेतात. पण तुमच्या ह्याच्यात कितीतरी पेशंट बरे झालेले आहेत. लाखो पेशंट म्हणजे 20 वर्षापासून प्रॅक्टिस खरंच म्हणजे हे किती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कुठले की मला अजूनही एकही पेशंट डायबिटीज आहे हा म्हणून माझ्या चेंबर मध्ये आढळलेला नाहीये मागच्या 20 वर्षामध्ये. पण तो 20 वर्षापासून 25 वर्षापासून 10 वर्षांना टॅबलेट घेतोय किंवा इन्सुलिन घेतोय. हे रिपोर्ट्स जर तुमच्या टेस्ट मध्ये लिहिले तर हे का करत नाही? कारण की आता पुढे कोणाला काय समजायचं आहे हे नाही समजावून मी काही बोलणार नाही या विषयावर. पण मग या हे टेस्ट न करणं हाच एक मोठा भाग आहे. जर लोकांनी हे जर टेस्ट केलं तर त्यांना जर सगळे जर तुमचे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत, बरोबर, तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत असेल, तुमच्या बॉडीमध्ये बीटा सेल चांगले आहे, तुमची ऍक्टिव्हिटी चांगली आहे, तर डायबिटीस म्हणण्याचा अधिकार सायन्सला तर नाहीच आहे. बरोबर. आणि हे जे गोळ्या इतके वर्ष घेत असतील लोक त्याचे साईड इफेक्ट नक्कीच होत असतील. प्रश्नच नाही ना ते. आता डायबिटीस बद्दल तुम्ही कोणाहीकडे गेलात तर सगळ्यात आधी ते म्हणतील अच्छा डोळे खराब, किडनी खराब, सेक्शुअल प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे. आमच्याकडे कितीतरी पेशंट हळूच सांगतात, बायकोला बाहेर पाठवतात, सर माझा प्रॉब्लेम आहे, आम्ही रोजच बघतोय. आणि किडनी खराब, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, दिस इज एव्हरीथिंग हॅपनिंग. जर तुमच्या मला सांगा एक सांगा की तुमच्या घरामध्ये विहीर आहे आणि पाणी असेल तर तुम्ही बाहेरनं टेम्पोनी पाणी मागवाल का? नाही, कशाला. हे लाईट आम्ही लावलेले आहेत आज रूममध्ये का लागलेले आहेत की बाहेरनं लाईट आतमध्ये येत नाही म्हणून. मग जर तुमच्या बॉडीमध्ये जर इन्सुलिन बनत असेल तर तुम्ही इन्सुलिन बनवण्याकरता ओरल हायपोग्लायसेमिक टॅबलेट्स किंवा इन्सुलिन का देता असा प्रश्न तुम्हाला माहित आहे. नाही, खरंच आपल्या सगळ्या शंकराच्या दर्शकांना हे एक नवीन आज कळलंय
की अशा प्रकारच्या टेस्ट करणं आवश्यक आहे, तोपर्यंत आपण स्वतःला डायबेटिक म्हणण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी मित्रांनो, म्हणून माझ्या प्रत्येक आर्टिकलमध्ये किंवा प्रत्येक भाषणामध्ये किंवा प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की रक्तामध्ये वाढलेली फास्टिंग शुगर, रक्तामध्ये वाढलेली पोस्ट मिल शुगर किंवा वाढलेला HbA1c ला डायबिटीज समजू नका. तुम्ही जेव्हा समजाल तेव्हा बॉडीमध्ये सी पेप्टाइड नसेल 0.8च्या खाली, तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन नसेल बनत, तुमच्या बॉडीमध्ये जर पेनक्रियास कार्यरत नसेल तर येस यू हॅव गॉट राईट. तर असे लोक खूप कमी आहेत, 1%च्याही खाली आहेत. आणि हे टेस्ट काही लोक करतात पण त्यांना समाधान नाहीये. आता काही लोक माझ्याकडे येतात, टेस्ट करतात, जातात डॉक्टरांकडे. अरे हे टेस्ट कशाला करता तुम्ही, महाग आहेत हे टेस्ट. अरे महाग आहे तर काय झालं, करावं तर लागेल ना. जर डायबिटीसच्या गोळ्यांपासून सुटका मिळते तर करायला पाहिजे ना. म्हणून काय करतात की लोक घाबरतात. या टेस्ट अजून कुठे कुठे होतात? हे जनरली काही मोठ्या लॅब्स आहेत आणि त्या लॅब माझी पण नाही, मी हेही सांगतो की मी करवलेले काही मी निदान केल्या नाहीये तर मी काय करत नाही ते. हा एज्युकेशनल कन्सेप्ट आहे. आज शंकरनाथच्या माध्यमातूनही सांगतो की हे आम्ही इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतोय. एज्युकेशनल प्रोग्राम आहे, याचा किती उपयोग करून घ्यायचा हा त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो. बरोबर. आपण जेव्हा शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवतो त्यावेळेस काय असतं आपलं, आपण शिकवणार नाही, त्यातला मुलगा स्टुडंट तो मेरिटमध्ये यायचं फेल व्हायचा तो डिसाईड करायचा. तर ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बेसिकली भारतामध्ये हे अर्धे टेस्ट होतात आहेत, यांनी संपूर्ण टेस्ट करायला पाहिजेत. आणि बहुतेक ज्या मोठ्या लॅब्स आहेत त्या ते करतात. आणि आश्चर्य वाटेल, जेव्हापासून मी गेल्या आतापर्यंत कमी कमी 10 लाखाचा वर टेस्ट झाले असतील. जे काही पेशंट मागतात मेंडेटरी आहे की हे टेस्ट, आम्ही काय बोलणार त्याच्यामध्ये की डायबिटीज आहे, चांगलं होत नाही किंवा मला गोळ्या देतो, याला काही अर्थ नाही आहे. यू हॅव टू सी द व्हेरी बेसिक पॉईंट. टायफॉइड, मलेरिया, टीबी सारखा 6 महिन्यामध्ये, अरे पोलिओ सारखा एरिडिकेट झालं. माझं म्हणणं हेच आहे की जर हे टेस्ट इंडिया और पूर्ण डाटा सांगतो की बाय 2025 इंडिया इज गोइंग टू बी डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. हो, असं बऱ्याच ठिकाणी लिहून येतं. गव्हर्नमेंटचे डाटा आहेत सगळे. माझं असं म्हणणं आहे, पुन्हा शंकरनाथ करतोय, तुमच्या शंकरनाथच्या ठरल्याप्रमाणे जर भारतामध्ये हे जर टेस्ट सगळ्यांनी केलं तर पुढच्या 50 वर्षामध्ये तुमच्या बुक्स मध्ये डायबिटीज शोधावं लागेल नवीन जनरेशनला की डायबिटीज होतं का इंडियामध्ये. खरं आहे, म्हणजे खूप एक नवीन माहिती आपल्याला सरांकडून मिळालेली आहे. सर, एक मगाशी जसं मी म्हटलं तर हे अप्रोप्रिएट, तुम्ही ज्याचे फाउंडर आणि चेअरमन आहेत, अप्रोप्रिएट आणि एट असं एक वेगळं लिहिलेलं हे प्रकार आहे. अप्रोप्रिएट मीन्स परफेक्ट, म्हणजे परफेक्ट खाणं. एट म्हणजे मैंने क्या खाया, ईट एट एट असं आहे ना इथं. तर एट म्हणजे मैंने परफेक्ट क्या खाया. आप परफेक्ट खाएंगे. आपले जे प्रॉब्लेम्स आहेत सगळे हे 99% आपल्या स्वयंपाकघरात आलेले आहेत आणि सोल्युशन स्वयंपाक घरातच आहे. आय कॅन टेल यू द बिगेस्ट डॉक्टर इज इन युअर बॉडी. देवाने तुम्हाला जन्माला दिलं, त्यांनी शोधून नाही दिलं की मी MBBS कॉलेज उघडणार आहे की इंजिनियर उघडलंय. तुम्हाला एवढी बुद्धी दिली. आज अजूनही आपण सगळ्यांना माहित आहे की फक्त लेस देन 3% ब्रेन वी आर युझिंग. एम आय राईट? बरोबर. 3.01 मी वापरलाय, बाकी काही केलेलं नाहीये. बरोबर आहे की? अजून 97% तसंच पडलेलं आहे. हो, ही जी माहिती असं नाही की मीच काढायला पाहिजे होते, एखादा तरी कोणीतरी कामाला कोणीतरी उत्तेजित करतो. आज बहुतेक माझे वडील चांगले असते आणि आजही जिवंत असले तर बहुतेक ह्या गोष्टी मीही नसत्या केल्या. कारण की मदर नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणला ना तुझा, म्हणजे ट्रिब्यूट टू माय फादर हे मी करतोय. आणि फार्मा मधनं नॉन ड्रग कन्सेप्ट मध्ये मी आलो आणि आय डेव्हलप बिझनेस. आणि आता पुढे माझी मुलगी डॉक्टर भाग्यश्री ऑल्सो हॅज कम ऑन दिस विल टेक द वार्स ऑफ कम्प्लिटली. अँड वी आर व्हेरी सक्सेसफुल. वी आर वर्किंग, मित्रांनो, वी आर वर्किंग ऑन द एव्हिडन्स बेस्ड वर्क. आमच्याकडे जर यायचं असेल तर टेस्ट काढून यावं लागतं, अपॉइंटमेंट घेऊन यायचं आणि दर 15 दिवसामध्ये त्यांनी त्यांचे रिपोर्ट घेऊन यायचे. काय कमी जास्त झालंय
तर सरासरी मिनिमम 9 महिने लागतात त्यांच्याकडे, पण कोणाला 1, 2, 3 वर्षही लागू शकतात, डिपेंड्स ऑन डाएट मॉडिफिकेशन. आणि जे शुगर का वाढते याचा प्रश्न तुम्ही अजून विचारला नाही, तुम्ही विचारला की पुढे तुम्हाला बरंच काही बोलायचं असेल बोलू शकता. नाही, मी ऍक्च्युली डाएट या विषयावर तसंही तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे जे पेशंट्स येतात, तर आता जसं आपण म्हणूया की डायबिटीस नाहीच आहे मुळात, पण मग त्यांना जे तुम्ही जे ट्रीटमेंटच्या स्वरूपात जे देत आहे, तर ते काही टॅबलेट्स असतात की डाएट मध्ये सुद्धा त्यांचं काही आपण डाएट मॉडिफिकेशन इज देअर. डाएट मॉडिफिकेशन कारण की कसं आहे, भारतामधलं जे आज आपलं खानपान आहे, तुम्ही अग्री करा, इज अ कल्चरल, is the emotional, is a traditional, and we believe in the mass psychology. त्या चुका वर्षोनवर्ष करत चाललेल्या आहेत. पण आमची जी बॉडी आहे, एज अ बायोकेमिस्ट्री, वी आर वर्किंग ऑन द साइंस. आपका दिल भी वैसे धड़कता है जैसा मेरा धड़कता है. सही है, गलत है? तर ह्या पृथ्वीवरचा असला एकही व्यक्ती नाहीये ज्याची एनाटॉमी आणि फिजिओलॉजी एक असेल. एनाटॉमी फिजिओलॉजी एकच आहे सगळ्यांची. ब्लड ग्रुप 4 प्रकारचे असतात, ABO. आपण इंटरनली सगळे एकच सारखे आहोत, पण कोणाला काही होतं, कोणाला काय. आता जर दुधाचा जो विषय निघाला, इफ यू गो टू साऊथ ईस्ट एशिया, यू नॉट फाइंड अ सिंगल लेडी सफरिंग फ्रॉम ऑस्टिओआर्थरायटिस. अच्छा, का बरं? कारण तिथे दूध पीत नाहीत, बिकॉज मिल्क कॉजेस ऑस्टिओपोरोसिस. ओके. आणि लहान मुलांना जे ज्युमायनल डायबिटीस म्हणतो आपण, इथे ऑटो इम्युनिटी डिझीज म्हणून संपवून दिला जातं. पण ते गाईचा दुधाने डायबिटीस होतो हा सांगणार कोणी नाही, एक्सेप्ट माय बुक. बापरे, हे तर हे नवीन आहे आमच्यासाठी पूर्ण. म्हणून मराठीमध्ये जेव्हा म्हणजे प्रोग्राम्स होतात, त्याचं शीर्षक काय माहितीये का? ऐकावे ते नवलच, पटणार नाही प्रथमच. नाही, खरं आहे ना, म्हणजे हे पहिल्यांदाच मी ऐकतोय. हे पुस्तकी हे वाचीन मी नक्की सर. नक्की. तर खूप मोठ्या महत्वाच्या गोष्टी आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. म्हणजे आज लाखो म्हणा किंवा करोडो आपले भारतीय लोक, मोदीजी नेहमी म्हणतात की आपल्या देशाला 2025-50 पर्यंत एक बलशाली बनवायचा आहे, तर त्याच्या मागे कदाचित तुमचा हा एक वाटा नक्कीच असणार आहे की तुम्ही लाखो लोकांना हे सगळं वाटा. आमचं कसं आहे, आय एम रनिंग 66, लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, बट स्टील वी वर्क 365 days. जगामध्ये साहेब स्वतः करता प्रत्येक व्यक्ती जगतो, राईट? बरोबर आहे. आपला फॅमिली करता जगतो, पण एखाद्याचा चेहऱ्यावर मुस्कुराट यावी किंवा त्यांनी हसावं याचा करता कोणी जगत नाही. क्या बात है, क्या बात है. आम्ही त्याकरता जगतो. सही बात है, खरंच खूप. कोई किसी की एक मन है कि किसी की दूसरे की मुस्कान अगर आप दे सको तो शायद आपका जीवन सफल हो गया. सही, बहुत खूप मोठी गोष्ट सरांनी सांगितली आहे. आणि विदर्भामध्ये हे रत्न असं आपण म्हणूया की इतक्या वर्षापासून काम करताय. खरंच शंकरातला सुद्धा याचा अभिमान आहे. सर, आता मला याच्यावरून आणखीन एक आठवलं, ब्रिटिश संसदेत आपला सन्मान झालेला आहे. एकेकाळी यांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे आणि तुम्ही तिथे ग्रेट सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला. एक काय अनुभव होता, म्हणजे काय फील होतं? कसं असतं की फिलिंग म्हणजे वी आर ऑल ह्युमन बिंग्स. हे खूप बरं वाटलं की त्या संसदेमध्ये ज्यांनी आज आपल्याला हे केलं, त्याच्या संसदेमध्ये जो विषय करा 200 वर्ष जुना होता, तो सगळ्या जुन्या काळचे सगळे लोक तिथे बघितले, मी फोटो लागले, त्यांचं कल्चर, या सगळ्या गोष्टी होत्या. इतका अभिमानच म्हणजे तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. एक्झॅक्टली, की तो एक वेगळाच. ज्या लोकांनी आज भारतावर, आपल्या जे पूर्वजांवर इतके अत्याचार केले आणि हे झालं, त्याच एक भारतीय माणसाला, भारतीय मूळचा माणसाला तिथे ग्रेट सायंटिस्ट अवॉर्ड त्यांचा कॉमन हाऊस मध्ये मिळाला. बियॉन्ड इमॅजिनेशन, यू कॅन्ट जस्ट एक्सप्लेन. खरंय. म्हणजे मी फक्त ते जेव्हा वाचलं तेव्हाच मला, म्हणजे मलाच प्राऊड फील आला की मी अशा कोणाला तरी भेटतोय की ज्यांना ब्रिटिश संसदेत, म्हणजे हे फार कमी असे लोक कदाचित आपल्या भारतात असतील की ज्यांना. त्याचा आधी फ्रान्स सेनेट मध्ये मला भारत गौरव अवॉर्ड मिळालेला आहे. नंतर ह्या सगळे इंडिव्हिज्युअल थॉट प्रोसेस आहेत, त्याच्यामध्ये मग रशियन युनिव्हर्सिटीने मला डीलिटची उपाधी दिली, डॉक्टर ऑफ लिटरेचर फॉर इंडिपेंडेंट थॉट प्रोसेस जी माझी आहे.
तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की एक प्रोसेस लोकांनी जी मनात धरली की डायबिटीस ठीक होत नाही, हे चुकीचं आहे. आपण म्हणतो की परिवर्तन इज नॅचरल प्रोसेस, तर थॉट प्रोसेस चेंज व्हायला पाहिजे. एका काळी बघा आपण शिकलेलो नसलो तरी जशी राणी चौकवरून आलो लोकमतला आणि जर ट्रॅफिक जाम असेल तर आपण किती वेळ थांबतो तिथे, मला सांगा बरं तुम्ही किती वेळ थांबाल तिथे? ट्रॅफिक जाम असेल तर किती वेळ थांबाल तुम्ही? आधी तर 2 मिनिटं 5 मिनिटं खूप झाले आपल्यासाठी. नंतर नाही उघडत तर मग तुम्ही रस्ता बदलतो. तेच एक्झॅक्टली मी केलं. मी काय नवीन नाही केलं की मी करेल. आणि तुमच्यामध्ये मिळत नाहीये याच्यामध्ये सोल्युशन, तर किती दिवस थांबणार तुम्ही? बरोबर आहे, बरोबर. कुठेतरी सोल्युशन बघतो की नाही, बारीक गल्लीने आम्ही बारीक गल्लीने निघालो डायबिटीसच्या, आणि तिथे मग अरे हे तर सोल्युशन आहे, तिथे यश मिळालं. इथे तर सोल्युशन आहे. तर आपलं जो चेंज ऑफ माइंड आहे, भारतामध्ये कुठलाही व्यक्ती किंवा डायबिटीस चांगलं होणार नाही जेव्हापर्यंत, जसं माझं टायटल जे आहे, माझं बुक जे मी लिहिलं होतं, इट इज नो डायबिटीज देन नो डायबिटीज. नो डायबिटीज देन नो डायबिटीज. स्पेलिंग फक्त चेंज झाली है, NOW आणि NO. अगर आप डायबिटीज को जानिए तो डायबिटीज है ही नाही. आणि याच्यामध्ये मी लिहिलंय, याचं बघ थोडंसं एक वाचून दाखवा. मी एवढंच बघा तुम्ही काय लिहिलंय, मी वाचून दाखवा. तुम्ही इथे दाखवा ना, तुम्ही वाचून दाखवा. Countless studies from scientists and doctors all over the world have proven that people with type 2 diabetes can normalize blood sugar, increase insulin sensitivity and neuropathy pain, lower risk of blindness, amputations, and be taken off all diabetes drugs and insulin injection. मी एकटं म्हणत नाही, मी तुम्हाला काय सांगितलं, मी विद्यार्थी आहे, विद्यार्थी राहणार मरेपर्यंत. सगळ्या गोष्टी आहेत, त्यातनं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. अधिक 2 मिनिटाचं एक वेळ घेतो मी. 2 वर्षापूर्वी मला एक सरदारीचा फोन आला इंग्लैंड वरनं. तो बोला क्या हो गया? बोले सर कल मेरा ऑपरेशन है पैर का, एम्पुटेशन का, और मैं यहाँ बैठा था, किसी कोई आदमी आया और उसने आपका नाम बताया, डॉक्टर कुमार दिल्ली में है करके. मैंने कहा क्या हो गया? तो बोले सर मेरा एम्पुटेशन है, मैं क्या करूं, मैं अपना पैर नहीं काटना चाहता. अरे मैंने कहा आपको डायबिटीज है या नहीं, ये तो पहले डिसाइड तो किया ही नहीं आपने. नहीं मेरे को डायबिटीज है सर 25 साल से, मैं इंसुलिन ले रहा हूं. ये टेस्ट किया आपने? हमारे यहाँ तो सब करते ही नहीं है, अब क्या करूं? मैंने कहा आपको अगर आपका एम्पुटेशन बचाना है आप दिल्ली आ जाइए. आणि तिथल्या तिथे तिकीट बुक केलं साहेब. 2ही नवरा बायको येऊन बसले माझं तिसऱ्या दिवशी दिल्लीला, आणि टेस्ट करून आले. म्हणजे आपको तो डायबिटीज ही नाही. रडायला लागले. 25 वर्षापासून औषध घेतात आहे, सेकंड डे त्यांचा पाय म्हणजे कट होणार होता. तुमको तो डायबिटीज नहीं, फिर मेरे को आएगा बोले मैंने मुझे आपके टेस्ट बताए डायबिटीज नहीं. ते महिनाभर तिथे राहिले. त्यांच्यावर जो आला होता त्यांनी सांगितलं सभी आदमी को चलना भी नहीं आ रहा है, जोड़े का म्हणजे बिना स्लीपर नहीं जोड़े करत. आणि जेव्हा मला 15 दिवसांनी आला तो माझ्याकडे, तो मस्त बूट घालून आला तो. क्या बात है, फर्स्ट क्लास आला है. क्या हो गया, सब बढ़िया बूट पहन के आ रहा हूँ. दिस इज व्हॉट एक्झॅक्टली आय वांट. आजही त्याचा व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आहे. हो, इंग्लंडला गेला असं मला भेटला नाही, कुठे बाहेर गेला होता. लिटरली तो म्हणतो साहब मेरे को नई जिंदगी दी आपने. खरी गोष्ट आहे. म्हणजे ही वॉज अ हायपर इन्सुलिनिक पेशंट. त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो आम्ही. म्हणजे तुमच्या जर पाण्यामध्ये, आता मी आता काय सांगायचंय, एकदा तुमचं पाण्याने जर ग्लास भरलेला असेल, तुम्ही अजून पाणी टाकणार, पाणी खाली पडणार. तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनतंय, मग तुम्ही इन्सुलिन का देता, हा माझा विषय आहे. बरोबर. जसं आपण हायपर टेन्शन म्हणतो तसं ना, दिस इज अ केस ऑफ हायपर इन्सुलिनिमिया कॉझिंग अ इन्सुलिन रेजिस्टन्स. कारण की ते प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, ते काम करत नाही. ते म्हणतो तूही काम करू नको, मलाही काम, साखर आपली एन्जॉय करते. तर हे जे टॅबलेट दिले जातात, दिस नोन इज ओरल हायपोग्लायसेमिक टॅबलेट, ज्या इन्सुलिन बनवण्याकरता आहेत. न टेस्ट करून गृहीत धरलं की
नाहीये तुमच्या बॉडीमध्ये, बीटा सेल काम करत. इथे हे कुठेतरी सिस्टमचं चुकतं आहे, एज्युकेशनल सिस्टमचं चुकतं आहे. तर एज्युकेशन सिस्टम मध्ये हे यायला पाहिजे. मला असं वाटतंय की हायर लेवलला जे एज्युकेशन सिस्टम आहे MBBS मध्ये हे ऑलरेडी असल्यानंतर त्याला फोकसिंग करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्याचा अवेअरनेस आवश्यक असं पाहिजे. गव्हर्नमेंट केव्हा सुधरेल किंवा कसं होईल मला माहित नाहीये, पण ह्या माध्यमाने शंकरनाथच्या माध्यमाने ज्या लोकांना माहित होत त्या आमच्याकडे येतात आहे. 100% लोक चांगले होत आहे जर त्यांनी याचं व्यवस्थित समजून घेतलं. आता आम्ही काय मानायचंय की आम्हाला सांगितलं दिस इज एज्युकेशनल कन्सेप्ट, आणि त्याचं कारण काय आहे मी नंतर सांगतो. यू कॅन प्रोसीड फॉर गाईडलाईन. तुम्ही आता बोलता बोलता माझ्या डोक्यात आणखीन एक असा प्रश्न आला की एक रेग्युलर प्रॅक्टिस आपल्या भारतात सगळ्यांची सुरू आहे, जे 2 टेस्ट आणि शुगरची औषधं आणि बऱ्याच काही सोबत ट्रीटमेंट. तुम्ही त्याला त्याचं एक वेगळं रूप समोर आणलं. सहसा असं दिसतं की जेव्हा काही बदल घडायला लागतात तेव्हा आपापच त्याला विरोध केला जातात, कुठेतरी एक संघर्ष होतो. तर तुम्हाला असा काही प्रस्थापितांकडून त्रास झाला किंवा काही त्याला विरोध झाला असं काही घडलंय? फोन येतात, ये क्या चल रहा है, क्या कर रहे हो, हम ऐसा कर देंगे, जो करना सामने आके बैठ के. बरोबर आहे. कारण त्या लोकांनाही माहित आहे की आय एम नॉट टॉकिंग हँकी फँकी. बरोबर. आय एम टॉकिंग व्हेरी सायंटिफिकली, आउट ऑफ बॉक्स, बट विदिन द लिमिट ऑफ सायन्स. जे काही बुक्स मध्ये लिहिलेलं आहे तेच मी बोलतोय. आय एम अ रीडर. आणि तुमच्याकडे असलेल्या लाखो पेशंट्स तिथे अनुभव केलेला आहे, एव्हिडन्स बेस्ड अनुभव केलेला आहे, बुक्स मध्ये दिलाय. इथे डॉक्टरचाही काही प्रॉब्लेम नाही. आय अपोलाइज फ्रॉम द डॉक्टर फ्रेटर्निटी. मला त्यांना काही बोलायचं नाहीये. प्रॉब्लेम कसं झालं की जो एक डॉक्टर आहे आपल्याकडे तो एक सिनियर आहे, त्यांनी आज 25-40 वर्षापूर्वी डिग्री घेतलेली आहे. जुन्या याच्यामध्ये फिक्स फ्रेमवर्क आहे, द ह्युमन नेचर. त्याचा खाली बाकीचे लोक आलेले आहेत, ते तसे ती सायकल येत जाते. मग कसं असतं, आमच्या सरांनी ते सांगितलं, आम्ही कसं करणार. जेव्हापर्यंत ही नवीन जे डॉक्टर्स आहे जेव्हापर्यंत ह्या बेरियरला तोडणार नाही तेव्हापर्यंत हे असंच चालणार आहे. चुकत. आणि आज डॉक्टर एवढा बिझी झालेला आहे की त्याला स्वतःला जेवायला वेळ नाही. 400-500 पेशंट असतात. ह्या सगळ्या गोष्टीला कुठे वेळ आहे. बरोबर आहे. हे आमच्यासारखे रिकामे माणसे नाही सर, ज्याला वेळच वेळ आहे. वाचायचा वेळ असतो, झोपायचा वेळ होतो, तर 2 बेकार माणसं ते कामा करतात. ते बाकी लोक बिझी आहेत त्यामुळे त्यांना वेळ नाही. असं सर करेक्शन हॅज टू डू. सर असं म्हणतायत, पण सर मला वाटतं 24 पैकी 18 तास बिझी असतात आणि भारतात बरेच केंद्र सरांनी याच्यासाठी सुरू केलेले आहेत. सर एकूण किती सेंटर्स आपले चालू आहेत डायबिटीज? भारतामध्ये 50 सेंटर्स 50 आहेत. सुरुवात मी आपल्या नागपूरच्या अमरज्योतीमध्ये 150 स्क्वेअर फीट मध्ये सुरुवात केली आहे मी रेंटल बेसिस 2008ला. एकटाच होतो मी. पण एक माझे मित्र होते, एक प्रशांत विद्ये म्हणून, आम्ही करायचं. हळूहळू म्हटलं की पण नागपूर तर झोपलेलं आहे, इथे काही होणार नाही. तुम्ही किती सांगितलं तरी काही होणार नाही. मग इथून मुंबईकडनं असं करत करत आज बॉम्बे, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, बँगलोर, जयपूर, तुमचं इकडे गुवाहाटी, सिलिगुडी, कोलकाता, रायपूर, दूर, भिलाई, बिलासपूर, अशी 50 सेंटर्स. आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सोलापूरला एक सेंटर चालू केलेलं आहे, पुण्याला आहे, मुंबईला 4 सेंटर्स आहेत माझे. तर हा याचं एकच होतं की लोकांना तहान लागलेली आहे, त्यांना पाणी पाहिजे, पण विहीर नागपूरमध्ये बसले त्यांना कसं होईल, कसे पोहोचतो. त्या मानसिकताने विहीर चालली आहे सगळीकडे. यार बाबा त्या तुम्ही असं एक आहे. आता पुढच्या 2026 मध्ये पुढे आमचं चालू आहे 1000 युनिट्स टाकायची, म्हणजे भारतातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये आम्ही अवेलेबल असावं याची कल्पनामुळे आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आमच्याकडे जे डायबिटीज म्हणतोय. मी जे तुम्हाला बेसिक सांगितलं की जर डायबिटीजचा विषय असा आहे की मनुष्य घाबरलेला आहे. बरोबर. कारण की ती मानसिकता चेंज करत नाही, त्यांनी मानसिकता चेंज करायला पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो की माझे एवढे व्हिडिओज आहेत
लोक येतातही, पण विदर्भातला मनुष्य का झोपलेला आहे याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. मी आता तेच विचारणार होतो तुम्हाला की विदर्भात समजा ह्या सगळ्याबद्दल कोणाला काही वाटलं किंवा मला जायचं आहे तर तो तुमच्यापर्यंत अप्रोच कसा करेल? आमच्याकडे एक हेल्पलाईन नंबर आहे 9372166486. पुन्हा रिपीट करतोय 93721664. ही ऑल इंडिया हेल्पलाईन आहे. जर कोणाला पर्सनली यायचं असेल तर आमचे सेंटर आम्ही ट्रीटमेंट सेंटर नाही म्हणत त्याला, आम्ही म्हणतो एज्युकेशनल इन्फॉर्मेशन सेंटर. अच्छा. आमचं इन्फॉर्मेशन सेंटर दंतोलीला आहे, LIC बिल्डिंग मेहळे चौकवर, LIC बिल्डिंग फर्स्ट फ्लोअरला. इथे जुनं पोस्ट ऑफिस असायचं आधी, म्हणजे प्रॉमिनंट प्लेस आहे. इथे आमचं इव्हेंट चालू असतं सोमवार ते शनिवारपर्यंत. त्यांनी यावं, इन्फॉर्मेशन घ्यावी, त्यांनी रिपोर्ट्स आणणं हे खूप महत्वाचं आहे. विदाउट रिपोर्टिंग आम्ही कोणालाही भेटत नाही, कारण की आम्ही काय सांगणार, पोस्ट प्रिंट फास्ट प्रिंट वाढलेली त्यांचा चांगला होणार, आम्हाला काहीतरी नेहमी सांगायचं असतं डायबिटीज आहे की नाही. तर जितक्या लोकांना डायबिटीज असेल त्यांनी सगळ्यात पहिले हे तर कळून तुम्हाला डायबिटीज आहे की नाही आहे. बरोबर. तो तिथेच गुंतलेला आहे मनुष्य, आणि ग्रेट झालेला आहे की मला डायबिटीज आहे, मला आयुष्यभर घ्यायचंय. जसं मी ह्या सरदारजीचं सांगितलं, कोणीही त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. बरोबर आहे. सगळे आमचे सगळे कार्ड्स ओपन आहेत. असे कितीतरी मुलं आहेत, कितीतरी लहान मुलं आहेत. मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या 2 महिन्यामध्ये माझ्याकडे डायबेटिक 1चे आतापर्यंत 55 लहान मुलं आले. त्यातले फक्त 4 मुलांना रिअल डायबिटीज होतं, त्यांचा सी पेप्टाइड कमी होतं. म्हणजे उरलेले सगळे नॉन डायबिटिक. समजा ते तुमच्याकडे नसते आले तर कदाचित आयुष्यभर इट इज अ डेथ सेंटेन्स टू देम. आय फील व्हेरी, कधी कधी मला वाटतं की आय एम अशेम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. व्हॉट वी आर डुईंग, म्हणजे हा शब्द बोलायला कधी वाटतं मला, आय एम अशेम्ड टू बी सिटीजन ऑफ इंडिया. कशाला मी भारतामध्ये राहतोय, काय आपण भारताच्या लोकांकरता काय करू शकतो. तर बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी शंकरनाथ जो आज तुम्ही हा पुढाकार घेतला आहे या माध्यमामध्ये, मी खरंच सांगतो की डायबिटीसच्या नावाचा शंकरनाथ जर नक्कीच नागपूरमधून झाला आणि लोकांपर्यंत पोहोचू शकलं तर मला वाटेल की माझं जीवन सफल. नाही, नक्कीच दर्शकांपर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करू आम्ही. तुमचे हेल्पलाईन नंबर आणि ऍड्रेस सुद्धा आम्ही टॅगलाईन मध्ये खाली चालू याच्यात. आणि एक वेळ आपल्याकडे आता थोडी संपत आलेली आहे, तर एक कॉस्ट तुम्ही प्रश्न नाही, त्याचा कॉस्ट काय तो प्रश्न विचारू. मग मला वाटतं की लोकांना माझ्याकडे यायची गरज नाही पडणार. हा, नाही, मी तेच तुम्हाला म्हणणार होतो की तुमच्याकडे अप्रोच करण्यासाठी की प्राथमिक लक्षणं काय दिसायला पाहिजे. पण आता तुम्ही कॉज बद्दल सांगत होते. बेसिकली मला सांगा, कॅन वी गो अगेन्स्ट नेचर? नाही, कधीच नाही जाऊ शकत. कधीच जात नाही. इफ विल गो, व्हॉट विल हॅपन? विल हॅव द त्रास होईल. तर एक बेसिक्स मध्ये मी तुम्हाला समजायचा प्रयत्न करतो की तुमच्या भाषेमध्ये डायबिटीज काय हे समजू शकतील लोक, साखर काय वाढलेली. आपली जी पृथ्वी आहे ही 75% इज डॉमिनेटेड बाय द वॉटर. अर्थ सेक्शन फक्त 25% आहे. आपण लहानपणी ऐकलेलं आहे की पाणी वाष्पीकरण होतो, ढग बनतात, पाणी येतं, ही सायकल आहे. हो. आता हा नेचर आहे. ह्या नेचरला देव सुद्धा थांबवू शकत नाही. राईट ऑर रॉंग? नाही, वर्षानुवर्ष चालू आहे आणि चालत राहणार, त्याला कोणी थांबू. तसंच आपल्या बॉडीमध्ये ज्या दिवशी आपण जन्माला आलो आणि आजपर्यंत जाऊन याला लागणारी जी ऊर्जा आहे आपल्याला ती ह्या साखरेमधून मिळतेच. ग्लुकोज. बरोबर आहे की? बरोबर आहे. तर साखर दुश्मन कसं होणार? ती सोडून कसं चालायचं? नाही चालणार, कधीच चालणार नाही. तर जे तुम्ही माझ्याशी बोलताय, मी तुमच्याही बोलतोय, साखरेचा भरोशावर बोलतोय, तर दुश्मन नाहीये. तर आपल्या बॉडी, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की वाष्पीकरण, आभाळ आणि रिजनरेशन ऑफ सगळं चालतं, तसंच आपल्या बॉडीमध्ये साखर ही बनणारच आणि ऊर्जामधून त्याच्यावरून तयार आहे. पण ती तयार झाल्यानंतर काय होतंय की आपली बॉडी इज मेड ऑफ मोर देन 100 ट्रिलियन सेल्स. म्हणजे एक सेल तुम्हाला माहिती आहे,
cell become a tissue become organ become a system becomes a body. पुन्हा our body is made up of more than 100 trillion cells. म्हणजे आपण विदर्भातल्या सगळ्या घरांच्या विटा मी म्हटलं आला सगळे काढून आणि गोखले सरांचं आज बॉडी बनवूया आपण. नाही बनवू शकणार, कारण इथपर्यंत येईल विटा संपलेल्या असतील. याचा अर्थ काय झालं? ट्रिलियन्स ऑफ सेल, भरपूर. किती झालं तुमचं? तर 6 फुटाच आहे हो बॉडी. त्याचा अर्थ हे झालं की दे सेल्स आर व्हेरी मायन्यूट. यू कॅनॉट जस्ट सी विथ द नेकेड आय, यू विल हॅव टू सी विथ द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. आणि त्या याच्यामध्ये देर आर 10,000 इन्सुलिन रिसेप्टर्स. म्हणजे त्याच्यामध्ये 10,000 दरवाजे साखरेला आतमध्ये घ्यायचे. जसं ह्या कॅबिनेटमध्ये आला एकच दरवाजा आहे, तसं एका सेलमध्ये 10,000 दरवाजे 10,000. जितकी साखर बनते ती सगळी आतमध्ये येते. मायटोकॉन्ड्रियल लेवलला बायोकेमिकल चेंजेस होतात, एटीपी बनतं, शुगर बनते आणि आपण जीवन एनर्जी मिळते. आता जर ते दरवाजे जर पार्शली बंद असेल तर काय होणार? ती वेस्टेज, म्हणजे ती साखर पूर्ण आतमध्ये येणार नाही. ती आत येणार नाही, कुठेतरी ती डेड होत राहील, जमा होत राहील. त्याच साखरेला हे फास्टिंग शुगर म्हणतात. अच्छा, ओके. शिवले नंतर पोस्ट मिल्क शुगर म्हणतात, त्याचं HbA1c बनतात. सध्या रिसेप्टर आर ब्लॉक, त्याला मेडिकल भाषामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. येस येस, हे अगदी म्हणजे आता व्यवस्थित लक्षात आलं मला की नेमकं काय. बरोबर बरोबर आहे. आता मग याचं हे कुठे राहिलं सोल्युशन? ते हे करत नाहीये त्याला, म्हणून वाढलं. आपण त्याचं सोल्युशन एक असं आहे की जे उघडत नाहीये त्याला पूर्ण उघडायला पाहिजे. बरोबर, दिस इज अ सोल्युशन. त्याची चावी माझ्याकडे. त्या सेलचे जे डोअर्स आहेत ते फक्त उघडायचे आणि त्याला मेडिसिनची गरज नाही. बरोबर आहे. त्याला पाहिजे लॉक आणि की. सगळ्यांना माहितीये उघडत नाही. आपण काय करतो, एक थेंब तेल टाकतो, उघडतो. बरोबर, लॉक उघडला की इनसाइड. सो दॅट इज नोन एज इन्सुलिन सेन्सिटायझर्स. ओके, दे आर नॉट मेडिसिन्स. यू डोंट रिक्वायर एनी मेडिसिन फॉर दॅट. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये आहेत. मी काय नवीन कोणाला सांगणार नाही, कारण की मी शोध करता सायंटिस्ट असलो तरी मी मूळचा शोध केलेला नाही, पुस्तकामधनं वाचलेलं आहे. आता हे होतं काय, इथे थोडीशी भाषा आहे. काय असतं की आपण खाण्याचं तेल हे खूप महत्वाचं पार्ट आहे. साखरेने कधी कोणाला डायबिटीज होत नाही मित्रांनो. लक्षात घ्या. मी गोळ खाल्लं, मी प्रसाद खाल्ला म्हणून माझी साखर वाढली. अरे साखर तर तुम्ही नाही खाल्ली तरी वाढणारच आहे, होणारच आहे. ती युटिलाइज होत नाही सेल्युलर लेवल म्हणून वाढलेली आहे. मग ती का वाढते याचं कारण तुम्हाला सांगतोय. मी लहानपणापासून आपल्या गावामध्ये, आजीकडे, घरामध्ये जे काही सगळं वापरतात एक तेल महत्वाचा पार्ट आहे. हो, जेव्हा आपण तेल गरम करतो त्यावेळेस काय बघतात तुम्ही? तेल गरम झाल्यानंतर बबल्स उकळायला लागतात, धूर येतं. हो, धूर येतो आणि असं हे उकळतात. दॅट्स अ बेसिक प्रॉब्लेम फॉर डायबिटीज. अच्छा, लहान प्रत्येक माणसाला धूर म्हणजे लहानपणापासून बघितलेलं आहे. तर आपण काय बघणार, धूर तर काय होतच राहतो. नवीन काय म्हणजे लोकांना असं वाटतं की येतो होता ऐसे ही होता है, सूरज तो यहीं से उगता है, तो क्या है यहाँ से डूबता है. पण जसं मी एक व्यक्ती आहे, जसं कोणीतरी व्यक्तीने ते शोधून काढलं. त्याचं सायंटिस्टचं नाव होतं मिलेनियम. 1912 मध्ये. सर्वसामान्य व्यक्ती करता ते धूर आहे, पण माझ्यासारखा मला सायंटिस्ट माणसं करतात त्याच्यामध्ये इट इज नोन ॲज द ट्रान्स फॅटी ऍसिड्स. ऍक्रेलामाइन ऍडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही बघितलं आज आपल्या मॉडर्नच्या हिशोबाने आपण आज किचन खूप मॉडर्न झालेले आहेत आणि वर आपण एक फॅबर कॅसल किंवा कुठली ती चिमणी लावतो आपण. आणि कालांतराने त्याला आपल्याला धुवावं लागतं, ते साफ करावं लागतं. तेल पडतं ते. तर तेल कसं गेलं, धुरावर तिकडे गेलं, याच तेल तिकडे जमा झालं. तर दॅट आर नोन. आपले जे सेल्स आहेत त्या सेलला चारी बाजूनी एक हलकीशी पट बनून जाते, बंद, दरवाजे त्याच्यामुळे बंद झाले. तर तुम्हाला एक असं तेल पाहिजे ज्याला गरम केल्यानंतर धूर येत नाही.
तुमच्या घरामध्ये सोयाबीन, सनफ्लावर, साफ्लावर, ग्राउंडनट, मस्टर्ड ऑइल, ज्या सगळ्यांचा स्मोक पॉइंट कमी आहे, म्हणून त्याला धूर येतो. आम्ही एक असं तेल शोधून काढलंय जे ऑलरेडी मार्केटमध्ये असतं. त्याचं नाव आहे अल्फा कार्डिओ डी. ह्या तेलामध्ये गरम केल्यानंतर कधीही धूर येत नाही. म्हणून हे तेल काही लोकांना फक्त तेल चेंज करून लोकांचे डायबिटीस कमी झालेले ज्यामध्ये मूळ मिळत नाही त्यामध्ये तुम्ही कसं काढणार. बरोबर. तर ते तेल चेंज करतात. ते तेल अल्फा कार्डिओ डी नावाने आमच्या सेंटर्स मध्ये असतं. ते अवेलेबल असतं कारण की आम्ही ते तेल म्हणून विकत नाही, त्याचं मेडिसिन म्हणून असतं. ते वापरायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे कसं असतं बऱ्याचशा गोष्टीला काय आपल्याला वाटतं काय खाणं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपले जितके प्रॉब्लेम आलेले आहेत स्वयंपाकघरात आलेले आहेत आणि सोल्युशन स्वयंपाकघरातच आहे. डॉक्टर तुम्हाला ठीक नाही करणार, काही की बिमारी नाहीये, तर नॉर्मल फ्लो आहे. हो, लटक लेवल ओपन करा, निघून जाईल ना. शरीर आहे, या सगळ्या गोष्टी घडणार आपल्याला फक्त त्याच्यातून. ऍज अ सायंटिस्ट हे त्यांचं आता आम्ही याच्यामध्ये अजून एक नवीन डेव्हलपमेंट केलेलं आहे. विदर्भाचा मनुष्य म्हणजे भात जमत नाही, भात खाल्ल्याशिवाय जमत. बरोबर. पुन्हा भारतामध्ये हे म्हटलं जातं की तांदूळ अजिबात खायचं नाही. हो, शुगरला तांदूळ खायचा नाही, साखर खायची नाही. आम्ही म्हणतो तुम्ही पोटभर तांदूळ खा. कारण एक असं प्रॉडक्ट डेव्हलप जसं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, अप्रोप्रिएट डाएट राईस म्हणून, तसं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्याचं स्पेशली कल्टिवेट केलंय. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स स्टार्च असल्यामुळे इट इज नॉट गेटिंग कन्व्हर्टेड इन टू शुगर. टेस्ट सेम आहे, सगळं एकच सारखं आहे. आणि तो पोटभर दोन्ही वेळेस भात खाऊन डायबिटीस कंट्रोल करू शकतो. अच्छा, असे विषय खूप मोठा आहे. नाही खरंच म्हणजे थोडासा तुम्हाला थोडासा वेळेचा हे आहे. नाउ इफ यू गॉट एनी स्पेसिफिक आन्सर ऑन बिहाफ ऑफ पेशंट यू कॅन आस्क मी. नाही, मी आता बहुतेक गोष्टी तर आपल्या कव्हर झालेल्याच आहेत. आणि आता मी विदर्भातल्या सगळ्या लोकांना हेच आवाहन करतो की जर तुम्ही डायबेटिक पेशंट आहात किंवा तुम्हाला तशी लक्षणं वाटतायत, नक्की एकदा सरांच्या क्लिनिकमध्ये, सरांनी ऍड्रेस आपल्याला सांगितलाय धंतोलीमध्ये LIC बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवर, नक्की एकदा संपर्क करा. लाखो करोडो लोक आज आपल्या भारतात यामुळे त्रस्त आहेत, किती वर्षापासून औषधं घेत आहेत. सरांनी आपल्याला जे काही सांगितलंय ते खरंच आपल्या आयुष्यात एक वेगळी कलाटणी देऊ शकतं. तसं एक उदाहरण सुद्धा त्यांनी दिलंय आणि लाखो लोकांना त्यांनी बरं सुद्धा केलेलं आहे आपल्या पूर्ण भारतातून. आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की विदर्भातलं हे रत्न, ज्यांना ब्रिटिश संसदेने यांना सन्मान केलेला आहे, तर नक्कीच याचा आपल्या विदर्भातल्या सगळ्या लोकांनी लाभ घ्यायलाच हवा. सर, एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारेन की तुम्ही जो ग्रुप एक स्थापन केला अप्रोप्रिएटचा, भविष्यातले याचे तुमचे प्लॅन्स काय आहेत? जसं आता मी सांगितलं की 50 आम्ही इन्फॉर्मेशन सेंटर काढले. तसे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये माहिती केंद्र आम्ही उघडतोय की ज्यांना काय शंका असेल त्यांनी यावं, समजून घ्यावं. कस्टमर केअर जसं असतं तशा प्रकारे तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यातनं निघायचं आहे, आमच्याकडे ट्रीटमेंट सिस्टम जी आहे, जी काही आमची प्रोटोकॉल आम्ही बनवला आहे, त्यामुळे यावं आणि मुक्त व्हावं. कसं असतं की आपल्याला कळतं पण वळत नाही. आपण भारतामध्ये आपण बघतो बऱ्याचशा लोकांना अजूनही कळत नाही. ते व्यक्ती शोधून मला म्हणजे आतमधून इतकी ग्लानी आहे तर रडतो मी, सांगू शकत नाही. लोक बघतात की 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले. माझ्याकडे सगळ्यात पहिले पेशंट आलेला, जे काही पेशंट असतील त्यांना सगळ्यात पहिले सांगतो की तुम्हाला डायबिटीज नाही. हा माझा पहिला आहे. कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला डायबिटीज नाही, साखर वाढलेली आहे. पण वाढलेल्या साखरेला डायबिटीज हा फाउंडेशनचा जो कन्सेप्ट आहे हा चुकीचा आहे. आज कितीतरी आपण जातो, तुमच्यासारखं माझ्या सामान्य मस्त सोडून द्यावं, मोठे मोठे नेते इन्सुलिन देऊन त्रस्त आहेत, खूप लोक आहेत त्याच्यामुळे त्रस्त. तिथेपर्यंत मी पोहोचू शकत नाही. कारण बाजूला अरे साहब क्या है, कभी होता है क्या. नंतर कळते ते किडनी निघले, कळते ते कोलॅप्स झालं. अशी अवस्था होऊन असं रडतो. म्हणजे सर्वसामान्यांनी आपलं तरी डोकं वापरावं. बरोबर, हा अवेअरनेस लोकांमध्ये जागृत व्हायला हवं. असे कितीतरी लोक आहेत भारतामध्ये, सकाळ संध्याकाळ इन्सुलिन घेऊन राहिले, मोठे मोठे नेते. त्यांना डायबिटीज नसतानाही येतात. दिस इज द बिगेस्ट क्राईम इन इंडिया. म्हणजे तुम्हाला
खून केला नाही आणि तुम्हाला 302ची कलम लावून तुम्हाला आतमध्ये टाकलेलं खरं आहे. Yes, yes. तो मित्रांनो, तुमच्या माध्यमातली तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही ट्रीटमेंट करावं नाही करावं हा तुमचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण एकदा येऊन समजून तर घ्या खरं काय खोटं काय, मानो या न मानो. नक्कीच आपल्या विदर्भात भारतात बरेच गैरसमज आहेत. तुम्हाला जर काही असे डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की सरांना संपर्क करा. ऍड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे. सर, तुम्ही बरेच क्लायंट आता आम्ही आलो तेव्हा पण होते, या सगळ्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला खरंच इतका वेळ दिला आणि खूप मोठी माहिती आम्हाला सांगितली. त्याच्यासाठी आमच्या पूर्ण शंखनादच्या टीमकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. आणि तुम्हाला आणखीन एक नमस्कार मी याच्यासाठी करणार आहे, कारण खरंच तुम्ही जे काम करताय ते देवाचंच काम आहे. त्याच्यामुळे आमच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला खरंच मी मनापासून हात जोडतो. असंच काम तुमच्या हातून नेहमी घडत राहो आणि असे अनेक लाखो पेशंट अजूनही सरांना बरे करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही तर म्हणतो शंखनाद आहेत, शंकरनारायण अशी एक माहिती केंद्र तुम्ही ओपन करा. नक्कीच नक्कीच माध्यमातून, कारण की तुम्ही मीडिया मधले लोक आहात, तुम्ही चेंज करू शकताय दुनियाला, आम्ही नाही करू शकत. नक्कीच तुमच्याकडे दोन्ही असेल, वी आर अवेलेबल. इनिशियली वी आर अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. इन्फॉर्मेशन घ्यायला पैसे लागत नाही. मग जो बाकी आहे तो व्यवहार असल्यामुळे तिथे काही वेगळी गोष्ट आहे. पण शंकरनाथच्या माध्यमातली मला असं वाटतं की एक काहीतरी नवीन भारताचं निर्माण व्हावं. नक्कीच नक्कीच. आणि जे एक रॉंग नोशन मध्ये जगतात आहे की माझं डायबिटीज चांगलं होत नाही, होणार नाही, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. लेट अस वर्क द सायंटिफिक अँड एव्हिडन्स बेस्ड वर्क. नक्कीच सर, आम्ही नक्कीच याचा विचार करू. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि आपला आजचा एपिसोड खरंच खूप छान झालाय. आम्ही पुन्हा अशाच एखाद्या व्यक्तिमत्वाला घेऊन तुमच्या समोर विशेष भागात येत राहू. तुम्ही बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा.